Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तू कधीला मागे कधी सराव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तू कधीला मागे कधी सराव तू कधीला मागे कधी सराव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला दाता म्हणाव की विधाता म्हणाव तुला दाता म्हणाव की विधाता म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव। महामंत्री जगन सोनवणे यांनी भावी आमदार व्हावे अशी इच्छा व्यक्त करत आज रेल्वे कर्मचाऱ्यांना रडू कोसळले। भुसावळ शहरामध्ये एससी/एसटी रेल्वे संघटनेच्या सत्कार कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरून बोलताना महामंत्री जगन सोनवणे यांनी आमदार व्हावे अशी आशा व्यक्त करत रेल्वे कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले। भुसावळ शहरामध्ये एससी/एसटी रेल्वे संघटनेचे भुसावळ मंडळाचे अध्यक्ष सुधीर पी जंजाळे यांची झोन सिनियर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या स्वागत प्रीत्यर्थ संघटनेच्या ऑपरेटिंग ब्रांच तर्फे सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन हे करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावरती भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा मध्य रेल्वे झोन सिनियर व्हाईस प्रेसिडेंट सुधीर पी जंजाळे, पीआरपी प्रदेशाध्यक्ष महामंत्री जगन सोनवणे, संघटनेच्या भुसावळ मंडळाचे सचिव तथा झोनल ऑर्गनायझिंग सेक्रेटरी शांताराम जाधव, भुसावळ मंडळ सचिव तथा झोनल एक्झिक्युटिव्ह मेंबर NM निंबोळकर, भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे, पीआरपी उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन, सामाजिक कार्यकर्ते सुरेश यशोदेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी संघटनेच्या ऑपरेटिंग ब्रांच तर्फे झोन वरिष्ठ उपाध्यक्ष सुधीर जंजाळे व महामंत्री जगन सोनवणे यांसह आदी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि फुलगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला। झोन कमिटीच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती झाल्याने मंडळ अध्यक्ष सुधीर जंजाळे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करत ठिकठिकाणी सत्कार समारंभाचे कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमामध्ये महामंत्री जगन सोनवणे यांना आवर्जून आमंत्रण देत बोलविण्यात आलेले होते। या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरून बोलताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी महामंत्री जगन सोनवणे यांच्या आजवरपर्यंतच्या कार्यकाळाचे कौतुक करत आम्हाला आमच्या समाजाचा आमदार हवा आहे असे म्हणत जगन सोनवणे हे केवळ खानदेशाची मुलुक मैदानी तोप नसून ते अवघ्या महाराष्ट्राची शान आहे असे म्हणत त्यांच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले। याशिवाय मंत्रालयामध्ये आपल्या एससी/एसटी समाजाचे आमदार आणि मंत्री कमी असल्याने आपल्याला आपल्या समाज हितासाठी आपल्या मागण्या मंत्रालयात मांडण्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणजे जगन सोनवणे आहे अशा आशा देखील त्यांनी व्यक्त केल्या। रेल्वे प्रशासनाच्या खाजगीकरण, निजीकरण या हुकुमशाही धोरणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपल्या समाजाचा नेता मंत्रालयात पाहिजे यासाठी महामंत्री जगन सोनवणे यांना आमचा प्रबळ पाठिंबा असल्याचेही रेल्वे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले। महामंत्री जगन सोनवणे यांना मंत्रालयात पाठवणे, त्यांना निवडून आणणे हे गरजेचे असून ते मंत्रालय गाजवतील। यंदा त्यांनी लाल बत्तीच्या गाडीत बसावे आणि समाजाचा, रेल्वेचा आणि जनतेचा प्रश्न मार्गी लावावा असे म्हणत त्यांना भावी मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या। यापूर्वी देखील महामंत्री जगन सोनवणे यांनी सपत्नीक 2 वेळा आमदार पदाची निवडणूक लढवली आहे, परंतु मतदाता हा चिरमिरीच्या प्रलोभनाला बळी पडून विकला जात असल्याने समाजाच्या चांगल्या नेतृत्वाला संधी मिळत नाही। यासाठी समाजाचे एक संघटन हवे आणि आम्हाला जगन सोनवणे हेच आमदार हवे अशा आशा व्यक्त करताना अक्षरशः रेल्वे कर्मचाऱ्यांना व्यासपीठावरती गहिवरून येत अश्रू अनावर झाले। मध्ये फक्त काही 2 पैसे काही पार्टी बोर्डेमध्ये विकला जातो, हे लय दुःखाची गोष्ट आहे। असं समाधान करायला पाहिजे। आपले जो हृदयामध्ये असतो तो आमदार असतो। निवडणुका येतील आणि जातील, जो काम करतो तो सदैव आमदार असतो। जगन सोनवणे यांना मानाचा आमदार बनतात आणि ते सदैव आमच्या मनामध्ये घर करून आहे। जगन सोनवणे हे बिना आमदार बनता मंत्रिपदाच्या शर्यतीतील एक प्रमुख दावेदार आहे, म्हणून अशा समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी समाजाने देखील खंबीरपणे उभे राहिले पाहिजे। समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो असे म्हणत
महामंत्री जगन सोनवणे यांना आम्हा रेल कर्मचाऱ्यांचा एक भक्कम पाठिंबा आहे अशा तऱ्हेने SC/ST संघटनेच्या कार्यक्रमामध्ये संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी महामंत्री जगन सोनवणे यांना एक ताकदीच्या शुभेच्छा दिल्या। जनसामान्यांचे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे हे गहिवरलेले प्रेम आणि आपल्याकडून लागलेली आस पाहताना महामंत्री जगन सोनवणे यांनी IBN न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना या सर्वांच्या विश्वासावरती खरे उतरत या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी ताकदीने लढणार आणि मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितच मंत्रिपदावरती लवकरच विराजमान होणार असे म्हणत जगन सोनवणे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून 2 सिनियर व्हाईस प्रेसिडेंट सुधीर पी जंजाळे हे CMC मध्ये पोहोचले की जगन सोनवणे हे लाल बत्तीच्या गाडीतून येतील अशा आशा आणि शुभेच्छा देत हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऑपरेटिंग ब्रांचचे अध्यक्ष वाल्मिक देहाडे यांनी पूर्ण केले। जगन मामा को तो मैं बहुत अच्छे से जानता हूँ कि वो हमारे खानदेश की नहीं महाराष्ट्र तो तुम्हाला मनाचा आमदार म्हणतात। जो हृदयात असतो तो आमदार असतो, जो हृदयात असतो तो आमदार असतो। निवडणुका येतील जातील पण तुम्ही सदैव मनात आहात आणि हे प्रेम आमचे नव्हे, माझं नव्हे, हे सर्व गोष्टी त्यांचं आहे आणि म्हणून म्हणतो की निवडणुका येतील जातील, जो काम करणारा असतो तो सदैव आमदार असतो। जो निवडून येतो त्याचे काय हाल आहे सर्व भुसावळची जनता जाणते। आणि राहिली गोष्ट राकेशभाई बंगन यांची हे जरा थोडेसे महानुभावांनी त्यांना थोडंसं अलिप्त राखलं। जगन भाऊच्या कांद्याला कांदा मिळून राकेशभाई बंगन हे वाल्मिकी समाजाचे असून सुद्धा एक फार मोठे प्राध्यापक जोगेंद्र पवार सरांच्या आदेशांमुळे जगन मामांनी तयार केलेला तगडा पैलवान आणि कट्टर बेन सैनिक आहे। मी त्यांनाही क्रांतिकारी जैन करू इच्छितो। सोनवणे इनके बारे में कहना चाहूंगा कि सारा टेंशन मत लो, एक बात पक्की है कि जिस दिन भी सुधीर बाबू CEC में जाएंगे उस दिन आप लाल जी के गाड़ी में भुसावल में आएंगे, ये आपका आश्वासन देना चाहते। आपले जगन भाऊ जन आंदोलन पुरुष जे म्हणतात त्यांनी खरोखर समाजासाठी काही ना काही करायचं त्यांचं ध्येय आहे। तर समाजाचं पण कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आमदारकीचं पद जे पाहिजे त्यांचे जे प्रबल दावेदार आहेत फक्त वेळेवरती जेव्हा इलेक्शनच्या वेळेमध्ये फक्त काही 2 पैसे काही पार्टी बोर्डेमध्ये विकला जातो, हे लय दुःखाची गोष्ट आहे। असं समाधान करायला नाही पाहिजे। आपले जे कहीं बड़े हमारे नेता जगन भाऊ सोनवणे जी। अब बाजीगर का एक डायलॉग होता है, हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और ये हमारे जलगांव जिले के बाजीगर है। लोगों ने किसी को दुकान दे दी, किसी को मकान दे दी, लेकिन हमारे एकमो जगन भाऊ ऐसे कि जिन्होंने फुकट में आमदारकी दे दी। लेकिन इस मंच के माध्यम से मैं आपको बताना चाहूंगा कि जब भी आपको वर्तमान में भविष्य में एसोसिएशन की कभी भी जरूरत पड़ेगी, जंजाले साहब के मार्गदर्शन में हम हजारों कार्यकर्ता आपके साथ रेल का चक्का जाम करने में अग्रसर रहेंगे। इतना मैं जंजाले साहब के माध्यम से आज आपको वचन देता हूं। SST कार्यालयामध्ये एक रेल्वे कर्मचारी आपला आमदार व्हावा, आपण आमदार व्हावे यासाठी रडला, काय सांगाल याबद्दल? या संदर्भात मी असं म्हणेल की मागे भुसावळ वरणगाव फॅक्टरी या दोघं फॅक्टरीमध्ये कामगारांचं फार मोठं अर्धनग्न आंदोलन खाजगीकरणाच्या विरुद्ध मी या ठिकाणी केलं होतं। त्यानंतर या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रीय मजदूर सेनेच्या माध्यमातून दीपनगरमध्ये असंघटित कामगारांची फार मोठी चळवळ मी या ठिकाणी कामगारांची चालवतो
त्याचबरोबर एक कामगार नेता म्हणून, कामगार नेत्यांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला SC/STच्या कार्यक्रमामध्ये नेहमी बोलवलं जातं आणि या ठिकाणी जेव्हा संविधान दिनानिमित्ताने आणि सुधीरभाई जंजाडे यांच्या गौरव प्रीत्यर्थ या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये कामगार वर्गातून अत्यंत समर्पक अशा पद्धतीच्या भावनात्मक, माझ्या हृदयाला भिडणाऱ्या अशा पद्धतीच्या त्यांच्या ज्या भावना होत्या त्या की मी आमदार झालं पाहिजे, लाल बत्तीची गाडी मिळाली पाहिजे, मी पुढे गेला पाहिजे, अशा पद्धतीने कामगार वर्गाला वाटतं की आम्हाला कामगारांना न्याय देणारा नेता, कामगारांसाठी रेल रोको असंख्य वेळा 10 वेळा करणारा, DRM असतील, GM असतील, यासोबत या लोकांच्या बैठकींमध्ये किंवा मोबाईलवरती दूरध्वनीवरून त्यांचे संपर्क सतत कामगारांबद्दल साधणारा आणि रेल रोकोच्या माध्यमातून रेल प्रशासनाला देखील झुकवणारा, अशा पद्धतीची भावना कामगार वर्गामध्ये या ठिकाणी आहे. त्यांना म्हणून असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की शासनकर्ती जमात झालं पाहिजे आणि त्यांचा जवळचा हक्काचा आमदार मी झाला पाहिजे. अशा त्या दिवशी अक्षरशः संतोष साळवे नावाच्या या कामगाराने डोळ्यातून अश्रू काढले आणि सांगितलं की समाजाने विकल्या जाऊ नये आणि या ठिकाणी दारू, मटण, मच्छी, पैशापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि मताचा अधिकार जो आम्हाला दिलेला आहे, एकीकडे टाटा, बिर्ला, बाटा, अंबानी, किर्लोस्कर भांडवलदारांना एक मताचा अधिकार, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, ग्रामपंचायत सदस्यापासून तर महापौर, आमदार, खासदार, मंत्र्यांनी दिलेला एक मताचा अधिकार आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, फुटपाथवर झोपणाऱ्या एका कष्टकरी माणसालाही दिलेला हा मताचा अधिकार. या मताची जी समान मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, या मतातूनच या ठिकाणी क्रांती होणार आहे आणि माझ्यासारखा एक छोटासा जो एक व्यक्ती आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी नक्कीच आमदार होईल आणि त्यांचे स्वप्न या ठिकाणी मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शासनकर्ती जमात आम्ही बनत असताना हे जे खाजगीकरणामुळे SC, ST, OBC हा जो कामगार वर्ग आहे यांचं जे काही प्रमोशनपासून तर त्यांच्या रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे, या ठिकाणी संपूर्णपणे भांडवलदारांची पूर्ण मालकी निर्माण होणार आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून आणि खाजगीकरणामुळे या ठिकाणी रिझर्वेशन संपणार आहे. म्हणजे संविधानाने जे घटनात्मक जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत ते पूर्णपणे एका भांडवलदारांच्या हातामध्ये सत्ता गेल्यामुळे, खाजगीकरण झाल्यामुळे, प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे हे जे काही याच्या विरोधात, खाजगीकरणाच्या विरोधात फार मोठा एल्गार आणि आवाज बुलंद करण्यासाठी विधानसभेमध्ये जाण्यासाठी कामगारांची ती इच्छा तीव्र आहे हे या ठिकाणी मी सांगतो. आणि माझ्यासोबत असंख्य समाजाचे आमदार या ठिकाणी झाले पाहिजे. जसे की आता आनंद शिंदे यांना आमदार केलं, अनिरुद्ध बनकर यांना आमदार केलं. या दोघांचा सत्काराचा मोठा कार्यक्रम बहुजन एकता महामेळाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी मी ठेवणार आहे. आणि आज माझा मित्र आनंद शिंदे या ठिकाणी आमदार झाला, त्याची सर्वात जास्त या ठिकाणी मलाही आनंद आहे. मी देखील त्याच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसलं पाहिजे अशी कामगार वर्गाची या ठिकाणी अपेक्षा ही रास्त आहे. नक्कीच मला या ठिकाणी न्याय मिळेल आणि तुमचे स्वप्न मी पूर्ण करेन. राजा अस्सल फौलाद तू मनात माया डोळा निखारे वाघाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.